नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर, युनिक अकॅडमी पुणे मंथली करंट अफेअर्स सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. फेब्रुवारी 2025 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, चालू घडामोडी घडलेल्या आहेत, त्या सर्व चालू घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बघा, छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार हा पुरस्कार जाहीर झालाय. आणि हा पुरस्कार सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या, पहिलाच आहे. ज्यावेळेस तो पुरस्कार पहिला असतो त्यावेळेस विचारण्याचं प्राधान्य स्पर्धा परीक्षेत जास्त असतं. हा पहिलाच पुरस्कार ज्याचं स्वरूप 2 लाख रुपये असणार आहे. आणि काय म्हणले, प्रेरणा गीत पुरस्कार. बघा, प्रेरणा गीत कोणाच्या नावे? छत्रपती संभाजी महाराज. जाता नुकताच छावा प्रदर्शित झालेला आहे, आपण बघितलं नसेल तर तो आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही बघा. त्याचे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाकायची की नेमकं दिग्दर्शक कोण आहे. तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग हा पहिला छत्रपती संभाजी राज्य प्रेरणा गीत पुरस्कार जो मिळाला आहे तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जे गीत लिहिले, अनादि मी अनंत मी, या गीताला हा पहिला पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे बघा, कितवा क्रमांक, स्वरूप त्याचं 2 लाख रुपये. कोण देते तर महाराष्ट्र सरकार देणार. महाराष्ट्र सरकारचं पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, जो काही विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या, ह्या विभागामार्फत हा पुरस्कार देण्यात येणार आहे. मग अनादि मी अनंत मी हे जर पूर्ण गीत तुम्हाला येत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. या गीताला या ठिकाणी काय करण्यात आलं आहे, राज्य प्रेरणा गीत पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, दुसरी घटना आहे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार 2025. बघा, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, आयुष मंत्रालय जे आहे भारत सरकारचे, आयुष मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप किती आहे? 5 लाख रुपये स्वरूप आहे. किती आहे? 5 लाख रुपये स्वरूप आहे. हा पुरस्कार भारताच्या समग्र आरोग्य सेवा, बघा काय म्हणलेलं आहे, भारताच्या समग्र आरोग्य सेवा आणि पारंपरिक वैद्यकीय प्रणालीच्या जतनासाठी असलेल्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे. आयुष मंत्रालय जो हा पुरस्कार देतोय. आणि आता पुरस्कार प्राप्त व्यक्तीमध्ये 3 व्यक्ती बघा, ताराचंद शर्मा जे नाडी वैद्य आणि वैद्यक लेखक आहेत, मायाराम उनियाला जे आहेत द्रव्यगुण विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहेत, आणि समीर गोविंद जमदग्नी विश्व व्याख्यानमालाचे संस्थापक आहेत. अशा 3 व्यक्तीला, म्हणजे ताराचंद शर्मा, मायाराम उनियाला आणि समीर गोविंद जमदग्नी, या 3 व्यक्तींना राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदिक पुरस्कार ज्याचं स्वरूप 5 लाख रुपये तो देण्यात आलेला आहे. आता बीबीसीचे क्रीडा पुरस्कार 2024 जाहीर झालेत. आता यात एक लक्षात घ्या, हे 5व्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. कितव्या क्रमांकाचे? 5व्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. आणि स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा जो काय पुरस्कार मिळाला आहे तो मनू भाकरला मिळाला आहे. नेमबाजी ह्या क्षेत्राशी संबंधित आहे मनू भाकर. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जी काही पदकं जिंकले त्या पदकाचा आढावा त्या आधारावर या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आहे. पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार अवनी लेकरा पॅराशूटर आहे. त्यानंतर जीवन गौरव पुरस्कार बीबीसी क्रीडा पुरस्कार मिताली राजला क्रिकेटपटू आहे मिळालेला आहे. त्यानंतर एमर्जिंग ॲथलीट ऑफ द इयर शीतल देवी पॅरा आर्चर आहे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे. आणि चेंज मेकर ऑफ द इयर हा तानिया सचदेवला बुद्धिबळ खेळाशी संबंधित. म्हणजे ते एक लक्षात घ्या, यापैकी कोणताही एक पुरस्कार विचारला जाईल किंवा जोड्याजुळा स्वरूपात सुद्धा, म्हणजे एखाद्या डाट्यावर काय प्रश्न विचारला जाईल हा भाग सुद्धा महत्वाचा आहे. इथं जोड्याजुळा पुरस्काराचे नाव म्हटलं जाईल आणि या ठिकाणी प्राप्त व्यक्ती चुकीची अयोग्य अशी जोडी ओळखा असंही या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बघा, महिला शांती सैनिक परिषद 2025. आता ह्या सगळ्यात महत्वाचं, ही महिला शांती सैनिक परिषद जी आहे संयुक्त राष्ट्रामध्ये, बघा संयुक्त राष्ट्राच्या मोहिमामध्ये तैनात असलेल्या महिला शांती सैनिकावरील ही 2 दिवसीय परिषद, आणि प्रथमच कुठे होते? भारतामध्ये होते. हे महत्वाचं आहे. ही महिला शांती परिषद संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेमध्ये ज्या महिला सहभागी असतात त्यांची परिषद सर्वप्रथम कोणत्या देशात होते? आपल्या भारतामध्ये प्रथमच होते. काय म्हणले? भारतामध्ये प्रथमच होते. 24 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. कोणाद्वारे? परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे. आणि याची थीम काय होती? तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की महिला शांती सैनिक परिषदेची थीम काय होती? तर शांतता राखण्यात महिला एक जागतिक दक्षिण दृष्टिकोन अशा स्वरूपाचं या ठिकाणी या शांती सैनिक परिषदेची थीम होती. आणि उद्घाटन कोणी केलं? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर बघा, 6वा राज्य वित्त आयोग. ज्यावेळेस देशाचा वित्त आयोग स्थापन केला होता त्यावेळेस आपण तो पाहिला होता, परंतु आता राज्याचा वित्त आयोग आहे आणि ह्याचा क्रमांक किती आहे हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. राज्याचा 6वा राज्य वित्त आयोग आहे. 18 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने 6व्या वित्त आयोगाच्या स्थापनेत काय केली? मंजुरी दिली. आता या 6व्या वित्त आयोगाचा कार्यकाल
1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत असणार आहे कालावधी कधीपर्यंतचा तो मुद्दा. आणि त्यानंतर सादर करण्याची मुदत तारीख काय दिली 31 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी शिफारस सादर करण्याची 6व्या राज्य वित्त आयोगाला काय करण्यात आलेली आहे मुदत देण्यात आली. अद्याप अध्यक्ष निवडलेले नाहीत. मग आता आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य निवडण्याचा जो काय अधिकार आहे यांच्या नावाची राज्यपाल यांच्याकडे शिफारस करण्याचे अधिकार आता या ठिकाणी कॅबिनेटच्या बैठकीत कोणाकडे देण्यात आले मुख्यमंत्र्याकडे देण्यात आले. म्हणजे भविष्यात जेव्हा अध्यक्ष आणि सदस्य निवडले जातील ते कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कोणाला परवानगी असणार किंवा कोण या ठिकाणी ते अध्यक्ष किंवा सदस्य निवडणार आहेत तर मुख्यमंत्री निवडणार आहे अशा स्वरूपाच्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची माहिती आहे. आता याचा उद्देश काय आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन करणे सगळ्यात महत्वाची बाब. मला प्रश्न येईल राज्य वित्त आयोगाचा उद्देश काय आहे तर उद्देश काय स्थानिक स्वराज्य संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन करणे. साध्या सोप्या शब्दात तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता बघा राज्य वित्त आयोग ही संविधानिक संस्था आहे जी 1992च्या 73व्या घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आली. बघा 92ची कितवी घटना दुरुस्ती 73वी वर्ष कुठलं 92ची आणि कलम 200 अंतर्गत भारतातील सर्व राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आहे 92ची 73वी घटना दुरुस्ती. आता मग भारतातल्या प्रत्येक राज्यात मग महाराष्ट्राच्या संदर्भात काय बघा महाराष्ट्र सरकारने याचा अधिनियम कधीचा आहे 1994चा आणि या अधिनियमाला 22 एप्रिल 1994 रोजी राज्यपालांनी संमती दिली आणि महाराष्ट्रात 1994 मध्ये वित्त आयोगाची या ठिकाणी काय करण्यात आली स्थापना करण्यात आलेली आहे. बघा चालू घडामोडी 2025 बाय देवाजदोर नावाचा माझा टेलिग्राम चॅनल आहे. ह्या राज्य वित्त आयोगाचे सगळे जे अध्यक्ष आहेत आतापर्यंतचे त्याचा मी पूर्ण चार्ट टाकलेला तो चार्ट या ठिकाणी जो माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सर्च करा. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं बोललं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2025. आता या ठिकाणी लक्षात घ्या क्रमांक कितवा 98व्या क्रमांकाचं कोठे पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. तालक कटोरा स्टेडियम या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. नियोजन कोणी केलं होतं सरहद संस्था पुण्याचे आहे. अध्यक्ष कोण आहेत संजय नहार जे आहेत यांच्या नियोजना अंतर्गत हे संमेलन पार पडलं. 21 ते 23 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान हे पार पडलं आणि यापूर्वी 1954ला नवी दिल्ली या ठिकाणी हे संमेलन मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं आणि त्यावेळेचे अध्यक्ष होते लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते. जवळजवळ 71 वर्षानंतर हे संमेलन 2025 मध्ये या ठिकाणी दिल्लीला पार पडलं. संमेलनाचे बोधचिन्ह निवड समिती अध्यक्ष राज ठाकरे होते. जे काही बोधचिन्ह बनवलं होतं ते प्रसाद गवळी जे पुण्याचे आहेत त्यांनी ते बोधचिन्ह बनवलेलं होतं. त्यानंतर बघा संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर तारा भोवळकर ह्या 6व्या महिला अध्यक्ष आहेत. आतापर्यंतच्या 6 महिला अध्यक्ष कोण आहेत हे पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा ज्यांना माहित नाही त्यांनी मी पूर्वी सांगितले की माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही दररोज फॉलो करा. त्याच्यावर मी सगळे अपडेट टाकत असतो. आपल्याला हा व्हिडिओ 1 तासात बसवायचा असतो त्यामुळं सगळ्याच गोष्टी या ठिकाणी देणं शक्य नाही. म्हणून ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या मी इथे टाकतोय आणि वाटतंय की आपल्याला आता नाही हे गेल्यावर व्हिडिओ जास्त लांबू शकतो म्हणून काही बाबी मी टेलिग्रामला अपडेट करत असतो. तर कितव्या अध्यक्ष आहेत 6व्या महिला अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा भोवळकर. स्वागत अध्यक्ष कोण आहेत शरद पवार. उद्घाटक कोण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि साहित्य संमेलन गीत आम्ही असो अभिजात अशा स्वरूपाचं हे साहित्य संमेलन गीत आहे. आता यात आगळे वेगळं काय घडलंय बघा. हे संमेलन दिल्लीला असल्यामुळं पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून लोक या ठिकाणी गेले होते आणि त्या रेल्वेला नाव दिलं होतं महाजी शिंदे यांचे नाव देण्यात आलं होतं. कोणाचं महाजी शिंदे यांचं नाव देण्यात आलं होतं. आणि ह्या रेल्वेमध्ये असं पहिल्यांदा जगात घडते की मराठी साहित्य यात्री संमेलन त्या रेल्वेत पार पडलं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष रावणकार जे रावण कादंबरी लिहिलेले आहे लेखक आहेत शरद तांदळे. शरद तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य यात्री संमेलन या ठिकाणी पार पडलेलं आहे. ही एक बाब लक्षात घ्या. दुसरी आगळी वेगळी आणखीन एक घटना ज्यावर प्रश्न येईल असा माझा अंदाज आहे ती म्हणजे ज्यावेळेस उद्घाटन कार्यक्रम होता साहित्य संमेलनाचा त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या सुप्रसिद्ध गायिका शमीना अख्तर यांनी 98व्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचं राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र हे राज्यगीत त्यांनी गाऊन सगळ्याची मनं जिंकली होती. त्यामुळे शमीना अख्तर यांनी कोणतं गीत आणि कोणी गायलं असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर कुंभमेळा. बघा कुंभमेळ्याच्या संदर्भातल्या बऱ्याच न्यूज येत होत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये. मग आता जानेवारीमध्ये हा कुंभमेळा सुरू झाला होता. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत हा कुंभमेळा चालला.
कालावधी कोणता हा एक प्रश्न येईल आणि ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज, जे पूर्वीचं अल्हाबाद होतं त्याचं प्रयागराज नामकरण झालेलं आहे. कुंभमेळा 2025चे घोषवाक्य काय होतं? चलो कुंभ, चलो कुंभ चलो, चलो कुंभ चलो, अशा प्रकारचे हे घोषवाक्य होतं. कुंभमेळा महाकुंभमेळा होता 144 वर्षानंतर भरणारा. 2025 साठी पंतप्रधानांनी कुंभ सहाय्यक चॅटबॉटचे उद्घाटन केले. बघा, उत्तर प्रदेश सरकारने 2025च्या महाकुंभ मेळाव्यासाठी महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा घोषित केलं. काय म्हणलंय? नवीन जिल्हा घोषित केलं. नवीन जिल्ह्यासाठी अधिसूचनेमध्ये प्रयागराज जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 67 गावाचा समावेश करण्यात आला. बघा, 4 तालुक्यातील 67 गावाचा समावेश करण्यात आला. कुंभमेळा किती वर्षांनी होत असतो? दर 12 वर्षांनी होत असतो आणि महाकुंभमेळा 144 वर्षांनी होत असतो. बघा, कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्याच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळावा आहे. भारतात किती ठिकाणी होतो? 4 ठिकाणी होतो. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या ठिकाणी एकदा प्रश्न आला होता, कुंभमेळ्याची ठिकाण कोणत्या नदीकाठी होतो? ठिकाणं तर आहेच, परंतु आयोगानं कोणत्या नदीकाठी होतो असाही एकदा प्रश्न विचारला. ती नदीकाठ आपण सुद्धा पाहणार आहोत. बघा, महाकुंभमेळा फक्त प्रयागराज अल्हाबाद येथे भरतो. हा 144 वर्षांनी किंवा 12 पूर्ण कुंभमेळ्यानंतर या ठिकाणी येतो, असा एक भाग आहे. त्यानंतर बघा, हा चार्ट पाठच करून जायचा, याच्यावर प्रश्न विचारलाच जाणार. 4 ठिकाणं कुंभमेळा कुठे कुठे होतो? बघा, प्रयागराजला होतो, उज्जैनला होतो, नाशिकला होतो आणि हरिद्वारला होतो. प्रयागराजचं राज्य उत्तर प्रदेश, उज्जैनचं मध्य प्रदेश, नाशिकचं महाराष्ट्र आणि हरिद्वारचं उत्तराखंड. आता प्रयागराज कोणत्या नदीकाठी? तर गंगा, यमुना, सरस्वती नदीच्या संगमावर, शिप्रा नदीच्या काठावर उज्जैनमध्ये, नाशिकमध्ये गोदावरी नदी काठावर आणि हरिद्वारमध्ये गंगा नदी काठावर होतो. हा चार्ट पाठ करून जायचा. त्यानंतर पहिली रोड ट्रेनचं उद्घाटन या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथून करण्यात आलं. कुठून करण्यात आलं? नागपूर. ओलो ट्रॅक्स आणि डिलिव्हरी लिमिटेडच्या द्वारे या पहिली रोड ट्रेन म्हणले. बघा, ते प्रत्यक्षात ट्रेन नाही, रोड ट्रेन म्हणले. पहिली रोड ट्रेन नागपूर येथून हिरवा झेंडा दाखवले. 25.25 मीटर ही लांबी आहे आणि 144 घनमीटर या ठिकाणी मालवाहतूक क्षमता आहे. मालवाहतूक यंत्रणा, रोड ट्रेन म्हणजे काय? मालवाहतूक यंत्रणा आहे आणि एकाच ट्रक सोबत अनेक ट्रेलर जोडणे म्हणजे. बघा, हे या वाक्यात ही रोड ट्रेन कन्सेप्ट समजून जाईल. एकाच ट्रक सोबत अनेक ट्रेलर जोडणे म्हणजे पहिली रोड ट्रेन नागपूरमध्ये उद्घाटन नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. त्यानंतर हिंदी महासागर परिषद 2025 क्रमांक कितवी? 8वी. कालावधी 16 ते 17 फेब्रुवारी 2025. ठिकाण ओमान देशातील मस्कत या ठिकाणी आणि भारतातर्फे हजर कोण होते? तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उपस्थिती लावलेली आहे. बघा, इंडियन ओशन कॉन्फरन्स याचा लॉंग फॉर्म विचारला तर इंडियन ओशन कॉन्फरन्स हिंदी महासागर परिषद. सुरुवात 2016 झाली. एकूण सदस्य देश किती आहेत? 30 आहेत. आणि याची थीम काय आहे? तर होगेज टू न्यू हॉरिझन्स ऑफ मेरिटाईम पार्टनरशिप, अशा स्वरूपाची ही थीम आहे. अवघड स्वरूपात विचारला प्रश्न तर या ठिकाणी हिंदी महासागर परिषद 2025 ची थीम काय असा प्रश्न विचारला तर थीम तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आयओसी ही एक वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे. काय म्हणले? एक वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे जी हिंद महासागर क्षेत्राच्या भूराजकीय, आर्थिक आणि राजनीतिक किंवा रणनीतिक महत्वावर लक्ष केंद्रित करते. अशा स्वरूपाची ही आयओसी नावाची ही परिषद आहे. त्यानंतर आशिया इकॉनॉमिक्स डायलॉग परिषद 2025. आता द एशियन इकॉनॉमिक्स डायलॉग ही जी काही परिषद आहे, एक आंतरराष्ट्रीय भू आर्थिक परिषद आहे. काय म्हणलंय? एक आंतरराष्ट्रीय भू आर्थिक परिषद आहे. आणि कोणाद्वारे? परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरद्वारे ही परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? तर पुणे या ठिकाणी पार पडली. बघा, आशिया इकॉनॉमिक्स डायलॉग परिषद कुठे पार पडली? पुणे या ठिकाणी पार पडली. 20 ते 22 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही पार पडली. आणि या परिषदेची थीम काय? विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान. काय म्हटले? बघा, थीम विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान, अशा स्वरूपाची आशिया इकॉनॉमिक्स डायलॉग परिषद महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यामुळे यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मत्स्य 6000 नावाचा जो काही उपक्रम आहे, भारताची पहिली मानव वाहक खोल समुद्रातील ही पाणबुडी आहे. काय? मत्स्य 6000 काय आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काय म्हणलेलं आहे? भारताची पहिली मानव वाहक खोल समुद्रातील पाणबुडी आहे. खोल समुद्रातील पाणबुडी.
आणि 2026 पासून ती सुरू होणार आहे. कधीपासून? 2026 पासून. बघा आतापर्यंत 6 देशाकडे अशा प्रकारच्या पाणबुड्या आहेत. किती देशाकडे? 6. यामध्ये अमेरिका 1, फ्रान्स 2 नंबर, 3 ला चीन आहे, 4 ला रशिया आहे, 5 ला जपान आणि भारत कितवा? 6वा देश ठरलेला आहे या ठिकाणी. मला इथं प्रश्न येईल की खोल समुद्रातील पाणबुड्या जगात किती देशाकडे आहेत? तर 6 देशाकडे आहेत. चेन्नईतील NIOT द्वारे समुद्रयान प्रकल्पांतर्गत विकसित केलेली आहे. त्यानंतर हा प्रकल्प पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 4077 कोटीच्या बजेटसह राबविलेला आहे. किती रक्कम मंजूर करण्यात आली असा प्रश्न विचारला तर 4077 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आता उद्देश काय आहे? तर बघा, खोल समुद्रातील जैवविविधता शोधणे हा एक उद्देश आहे. खनिज संशोधनाचे सर्वेक्षण करणे हा एक उद्देश आहे. महासागर संशोधनास समर्थन देणे हा एक उद्देश आहे. आणि खोल समुद्रातील तंत्रज्ञान क्षमता वाढवणे अशा स्वरूपाचे मत्स्य 6000 उपक्रमाचे काय आहेत? उद्देश आहेत. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार जे भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची निवड झाली आहे. 19 फेब्रुवारी 2025 पासून ते कार्यरत झाले आहेत. त्यामुळे हा एक टॉपिक महत्वाचा आहे. ते केरळ कॅडरचे, कुठल्या कॅडरचे? केरळ कॅडरचे 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि 15 मार्च 2024 पासून निवडणूक आयुक्त होते. निवडणूक आयुक्त होते, मुख्य नाही. बघा इथं मुख्य शब्द असतात तर तो भाग वेगळा. मुख्य निवडणूक आयुक्त कधीपासून? 19 फेब्रुवारी 2025 पासून झाले. पण निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून ते 15 मार्च 2024 पासूनच कार्यरत होते. आणि देशाचे किती झाले आहेत? ते 26वे. आता त्याचबरोबर इतर निवडणूक आयुक्त कोण आहेत? सुखवीर सिंग संधू आणि विवेक जोशी, त्यांची आता नुकतीच निवड केली विवेक जोशी यांची. आता या निवड समितीचा मुद्दा एक लक्षात घ्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आहेत आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? राहुल गांधी. या निवड समितीने यांची निवड केली. परंतु या ठिकाणी नवीन कायद्यानुसार निवड झालेले ज्ञानेश कुमार हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. आता नवीन कायद्यानुसार म्हणजे काय? बघा या ठिकाणी बघा, सरन्यायाधीशाच्या ऐवजी गृहमंत्र्याच्या निवड समितीत समावेश. बघा पूर्वी कोण होतं? सरन्यायाधीश होते मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड करण्यासाठी. परंतु आता सरन्यायाधीशाच्या ऐवजी कोण आहेत? गृहमंत्री आलेत. आणि गृहमंत्री आल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि याच्यावर आक्षेप काय? सरन्यायाधीशांना वगळल्यामुळे निपक्ष निवड होऊ शकत नाही असा विरोधी पक्षाचा दावा आहे. परंतु इथं 2 बाबी लक्षात ठेवा तुम्ही. नवीन कायद्यानुसार, नवीन कायदा काय आहे? सरन्यायाधीश ऐवजी निवड समिती म्हणजे गृहमंत्र्याचा समावेश केलाय. आणि गृहमंत्र्याचा समावेश झाल्यानंतरचे निवडणूक आयुक्त होणारे पहिली व्यक्ती कोण आहेत? ज्ञानेश कुमार आहेत. अशा पद्धतीने हा भाग लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल अहवाल 2024 भ्रष्टाचाराच्या संदर्भातला अहवाल फेब्रुवारी 2025 ला तो जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये भारताचा क्रमांक 96 आहे. 180 देशामध्ये 96वा क्रमांक आहे. आणि या यादीत भारताला प्राप्त गुण किती आहे? तर 38 गुण. 96वा क्रमांक. 180 देशामध्ये फेब्रुवारी 2025 ला अहवाल सादर झाला. आता सर्वात कमी भ्रष्टाचारी देश डेन्मार्कला आहे, स्कोअर 90 आहे. आपला किती आहे? बघा भारताचा स्कोअर किती सांगितला आहे? 38. डेन्मार्क प्रथम क्रमांकावर आहे, स्कोअर 90 आहे. फिनलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे 88. सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे, स्कोअर किती? 84. आता सर्वात भ्रष्टाचारी दक्षिण सुदान, स्कोअर 8 आहे. सोमालियाचा स्कोअर 9 आहे. व्हेनेझुएलाचा स्कोअर 10 आहे. म्हणजे सर्वात कमी भ्रष्टाचारी 3 देश आणि सर्वात जास्त भ्रष्टाचारी या ठिकाणी 3 देश हे सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. आणि या यादीत भारत 96व्या क्रमांकावर आहे आणि भारताचा स्कोअर किती आहे? 38वा आहे. त्यानंतर AI महोत्सव. बघा मुंबईमधलं जिओ सेंटर BKC जे आहे या ठिकाणी AI महोत्सव पार पडला 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025च्या दरम्यान. अधिकृत नाव आहे याचं मुंबई टेक वीक 2025 म्हणून. आणि आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव आहे. बघा हे वाक्य महत्वाचे आहे. आशियातील सर्वात मोठा AI महोत्सव. याचा उद्देश काय? भारताला जागतिक AI स्पर्धेत आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न. बघा AI म्हणजे चीन आणि अमेरिका पुढे, परंतु भारताला सुद्धा या स्पर्धेत आणायचे म्हणून या ठिकाणी AI महोत्सव मुंबईतील जिओ सेंटर BKC मध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर बघा AI शिखर परिषदेच्या संदर्भात आपल्याला पाहायचंय. AI शिखर परिषद, आता AI महोत्सव वेगळा आणि AI शिखर परिषद हे 2 बाबी वेगळ्या आहेत. बघा फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी AI शिखर परिषद पार पडली. कितव्या क्रमांकाची? 3ऱ्या क्रमांकाची. 10 ते 11 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान पार पडली.
एमॅन्युअल मॅक्रॉन हे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत आणि भारतातर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होते आणि सगळ्यात महत्वाचे नरेंद्र मोदी या परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. अध्यक्ष कोण होते? एमॅन्युअल मॅक्रॉन. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन होते. सहअध्यक्षपद भारताला देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाची या शिखर परिषद पार पडली. आता या दरम्यान फ्रान्समधील पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. फ्रान्समधील मार्शल या ठिकाणी हे दूतावास सुरू करण्यात आलेले आहे. आता बघा, ही परिषद तिसरी. तर पहिली परिषद कोठे पार पडली? ब्रिटनला. दुसरी परिषद कोठे पार पडली? दक्षिण कोरियाला. बघा, पहिली AI परिषद ब्रिटन, दुसरी दक्षिण कोरिया. AI मध्ये चीन आणि अमेरिका कंपन्यांचे वर्चस्व आहे. यावेळी भारत फ्रान्स नवमेश वर्ष 2026च्या लोगोचे देखील उद्घाटन करण्यात आले. अशा पद्धतीने हा देखील भाग लक्षात ठेवायचा. त्यानंतर प्राप्तिकर कायदा 2025. बघा, जुना प्राप्तिकर कायदा कधीचा आहे? 1961चा. नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून लागू होणार आहे? 1 एप्रिल 2026 पासून आणि लोकसभेत सादर झाला 13 फेब्रुवारी 2025 रोजी. आता नव्या कायद्यात काय तरतुदीत बघा. नव्या कायद्यात 536 कलमे, 662 पृष्ठे आहेत आणि 23 प्रकरणे आहेत. प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये नमूद केलेल्या मागील वर्ष या शब्दाची जागा नव्या कायद्यात कर वर्ष या शब्दाने घेतली. कोणत्या शब्दाने घेतली? कर वर्ष या शब्दाने घेतली. कर निवारण वर्षाची संकल्पना रद्द केलेली आहे. काय बदल झाले ते पाहतोय. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला CBDT कर प्रशासनाचे नियमन तयार करण्याचे अधिकार, हा एक महत्वाचा बदल. अधिक स्पष्टतेसाठी न्यायालयीन निर्णयाचा समावेश, अनुपालन यंत्रणा, डिजिटल प्रशासन, व्यवसाय आणि व्यक्तीसाठी सुव्यवस्थित तरतुदी, अशा महत्वाच्या प्राप्तिकर कायद्यामध्ये काय करण्यात आलं? नवीन जो प्राप्तिकर कायदा आहे त्याच्यामध्ये काय करण्यात आले आहेत? तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स. बघा, कायदेशीर अस्तित्व म्हणून 4 फेब्रुवारी 2025 पासून आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यात आली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, त्याचा लॉंग फॉर्म विचारला जाईल. IBCA चा लॉंग फॉर्म काय? आता संस्थापक देश कोणते आहेत? निकाराग्वा, इस्वातिनी, भारत, सोमालिया आणि लायबेरिया हे संस्थापक देश आहेत. अतिशय महत्वाची, मी तर असे म्हणेल त्याला IMP घटना आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलाच जाईल. पर्यावरणाच्या क्षेत्राशी संबंधित व्यवस्थित करून जायची. संस्थापक देश कोणते? मुख्यालय कुठे? भारत या ठिकाणी मुख्यालय द्वारे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धनाद्वारे हे या ठिकाणी कॅट अलायन्सची स्थापना करण्यात आली. आता बिग कॅट अलायन्स म्हणजे काय? तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात IBCA ची सुरुवात केली किंवा स्थापना केली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय? बघा, वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्युमा या 7 प्रमुख मोठ्या मांजरीच्या प्रजातीचे संवर्धन करणे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे 7 जे प्राणी आहेत. किती प्राणी? 7 प्रमुख प्राण्या मोठ्या मांजरीच्या प्रजातीचे संवर्धन करण्याचं काम आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स करणार आहे. त्यामुळे हा एक भाग महत्वाचा आहे. त्यानंतर चंद्रिका टंडन, चर्चित व्यक्तीच्या संदर्भात आपल्या यांच्याबद्दल माहिती पाहिजे. बघा, संगीतात जो सगळ्यात महत्वाचा पुरस्कार मानला जातो ग्रॅमी पुरस्कार, ह्या 67व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये भारतीय अमेरिकी गायिका ज्या आहेत, उद्योजिका ज्या आहेत, त्या चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी अल्बम बद्दल या ठिकाणी त्यांना जागतिक प्रतिष्ठेचा ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. काय म्हणलं? चंद्रिका टंडन चर्चेत का आल्या? तर त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. कोणता अल्बम? त्रिवेणी नावाचा अल्बम आहे. अल्बमचं नाव लक्षात ठेवा, त्रिवेणी. 67व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये त्यांना गौरवण्यात आले. आता बेस्ट न्यू एज अँबियंट किंवा चॅट अल्बम श्रेणीत त्यांना हा पुरस्कार कोणत्या श्रेणीत मिळाला हे विचारलं जाऊ शकतं. पेप्सिकोच्या CEO इंदिरा नुई यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी आहेत चंद्रिका टंडन. मग आता गंगा, यमुना आणि सरस्वती. काय म्हणले? गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावरून टंडन, केलरमन आणि मासुमोटो या 3 कलाकारांच्या अल्बमला त्रिवेणी हे नाव देण्यात आले. गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावरून कोणी? टंडन, केलरमन आणि मासुमोटो या 3 कलाकारांच्या अल्बमला त्रिवेणी हे नाव देण्यात आलं आणि ह्याला ग्रॅमी पुरस्कार मिळालाय. जगविख्यात सल्लागार कंपनी मॅकेन्झी मध्ये पार्टनर म्हणून निवड झालेल्या त्या एकमेव भारतीय महिला ठरलेल्या आहेत. या ठिकाणी महिला हा शब्द इथं गृहीत धरा. 2011 मध्ये त्यांच्या सोल कॉल अल्बमला ग्रॅमीचे नामांकन मिळाले होते. आता चंद्रिका टंडन चर्चित व्यक्तीमध्ये विचारलं तर आपल्याला त्यांचा अल्बम
आणि त्यांना मिळालेला पुरस्कार या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील रामसर स्थळे बघा. पाणथळ ठिकाण इराणमधला जो करार झाला, रामसर करार म्हणून ओळखला जातो, तेव्हापासून या ठिकाणी जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणा रामसर स्थळे चा दर्जा देण्यात आलेला आहे. तर 2 फेब्रुवारी 2025ला भारतातील 4 नवीन ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला. किती ठिकाणांना? 4. आता या ठिकाणी 2 फेब्रुवारी 4 ठिकाणाला, किती ठिकाणाला? 4ला दर्जा दिल्यामुळे भारतातील या ठिकाणी जी काही रामसर ठिकाणची संख्या आहे ती संख्या किती झाली? 89 झाली. किती झाली? 89. आता 4 कोणती आहेत बघा. उदाव तलाव झारखंड, खेचोपल्ली वेटलँड सिक्कीम, सक्कर कोट्टई पक्षी अभयारण्य तमिळनाडू आणि थेरथंगल पक्षी अभयारण्य तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये 2 आहेत, झारखंड मधले 1 आणि सिक्कीम मधले 1. अशी ही 4 ठिकाणे आहेत. 4 ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. भारतातील रामसर स्थळाची संख्या किती झाली? या ठिकाणी 89 झाली. आणि सर्वाधिक ठिकाणं सर्वाधिक ठिकाणं जी आहेत ती भारतातली सर्वाधिक ठिकाणं कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न आला तर तमिळनाडू किती आहेत? 20 आहेत. आणि महाराष्ट्रातली 3 ठिकाणे आहेत यामध्ये. बघा, या 89 मध्ये महाराष्ट्रातील किती ठिकाण आहेत? 3. नादूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक जानेवारी 2020 मध्ये, लोणार सरोवर बुलढाणा नोव्हेंबर 2020 मध्ये, आणि ठाणे खाडी किंवा ठाणे क्रिक्स देखील म्हणले त्याला ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट 2022 मध्ये. 89 मध्ये महाराष्ट्रातील 3 आहेत. नवीन आकडेनुसार चालू घडामोडी आपण काय म्हणत असतो चालू असतात, त्यानुसार ती संख्या किती झाली? आता 89 झाली रामसर स्थळांची भारतातील. त्यानंतर मराठी भाषा विभाग पुरस्कार जे फेब्रुवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आले. इथं जोड्याजुळाशिवाय किंवा प्लेन असा एक पुरस्कार घेतला जातो, विचारला जातो. आपण पाहूया. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे, 10 लाख रुपये. त्यांचं आता फेब्रुवारीमध्ये नुकतंच निधन झाले. निधन वार्तामध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. त्या पुरस्काराचं स्वरूप आहे जीवन गौरवचं 10 लाख. श्री पु भागवत पुरस्कार प्रकाशन संस्था ज्योत्स्ना प्रकाशन पुणे, 5 लाख रुपये. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार रमेश सूर्यवंशी, 2 लाख रुपये. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार भीमाबाई जोंधळे, 2 लाख रुपये. या टॉपिकवर सुद्धा कंबाईनच्या एकदा परीक्षेला प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा टॉपिक सुद्धा किंवा हे 4 पुरस्कार व्यवस्थित करून जायचे. त्यानंतर महाराष्ट्र केसरी 67व्या क्रमांकाची, बघा कितव्या क्रमांकाची? 67व्या क्रमांकाची ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी पार पडली. आणि पृथ्वीराज मोहोळनं पुण्याच्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला या ठिकाणी हरवलं. आणि पृथ्वीराज मोहोळ 67व्या महाराष्ट्र केसरीचा काय झाला? महाराष्ट्र केसरी झालेला आहे. आणि ही स्पर्धा 67व्या क्रमांकाची स्पर्धा अहिल्यानगर, ज्याचं पूर्वीचं नाव अहमदनगर होतं, या अहिल्यानगर या ठिकाणी पार पडलेली आहे. अंडर 19 महिला T20 विश्वकरंडक स्पर्धा 2025 ची ही कितव्या क्रमांकाची? 2ऱ्या. पहिली स्पर्धा देखील भारताने जिंकलेली. बघा, पहिली स्पर्धा सुद्धा देखील काय केली? भारताने जिंकलेली आहे. मग ह्यात आता ही 2री स्पर्धा देखील भारताने जिंकली. भारताने सलग दुसऱ्यांदा अंडर 19 महिला T20 विश्वचषक जिंकलेला आहे. दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे. भारताचे कर्णधार कोण आहे? निकी प्रसाद ही भारताची कर्णधार. 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. एकूण सहभागी संघ होते 16. मलेशिया या ठिकाणी स्पर्धा पार पडली. आणि आगामी 27ची स्पर्धा जी पार पडणार आहे ती बांगलादेश आणि नेपाळमध्ये पार पडणार आहे. 27च्या स्पर्धेत 20 संघ आहेत. आणि आता जी काय 25ची स्पर्धा झाली त्याच्यामध्ये किती संघ होते? 16 संघ सहभागी होते. आता मालिकावीर आणि सामनावीर हा जो पुरस्कार मिळाला गोंडाला त्रिसा तेलंगणा राज्यातली भारतातील तिला मिळाला आहे. भारतीय महिला संघाने एकही लढत न गमावता जेतेपदावर मोहोर उमटवले आहे. महाराष्ट्रातली ईश्वरी अवसारे आणि भाविका आहिरे या 2 खेळाडूंचा या विश्वचषक टीमचा भाग होत्या. BCCI कडून 5 कोटी रुपयाचे या ठिकाणी बक्षीस जाहीर झालं. आणि 23ला जी काय पहिली स्पर्धा पार पडली भारताने इंग्लंडचा पराभव केला होता. आणि यावेळेस भारताने कोणाचा पराभव केला? आपण सुरुवातीला पाहिलं, दक्षिण आफ्रिकेचा या ठिकाणी पराभव केलेला आहे. आणि पहिली स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे पार पडलेली होती. आणि यावेळची 2री स्पर्धा कुठे पार पडली? मलेशिया कोलालंपूर या ठिकाणी पार पडलेली आहे. त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल. दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक झाली 5 फेब्रुवारी 2025ला. मतमोजणी 8 फेब्रुवारी 2025ला झाली. एकूण मतदान 60.39% झाले. आणि या ठिकाणी 70 जागा जी आहेत दिल्ली विधानसभेच्या याच्यामध्ये भाजपनं सर्वाधिक 48 जागेवर विजय मिळवला. आणि भाजप या ठिकाणी दिल्लीमध्ये सत्तेवर आलं. आपला केवळ 22 जागा मिळाल्या, 22 जागेवर विजयी झाले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, अन्य पक्षाला एकही जागा मिळाली नाहीत. आणि या ठिकाणी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी भाजपच्या रेखा गुप्ता
यांची निवड करण्यात आलेली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं या ठिकाणी 45.56% मतं मिळवली आणि आपनं 43.57% या ठिकाणी मतं मिळवलेली आहेत. आणि ज्या रेखा गुप्ता दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री झाल्या त्या 20 फेब्रुवारी 2025 पासून शालिमार बाग, दिल्लीतला जो शालिमार बाग मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून त्या प्रथमच आमदार झाल्या आणि मुख्यमंत्री झाल्या. त्या ही देखील बाब विशेष आहे. दिल्लीच्या त्या 9व्या मुख्यमंत्री ठरल्या आणि दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. म्हणजे दिल्लीच्या एकूणातल्या 9व्या ठरल्या आणि दिल्लीच्या कितव्या महिला ठरल्या? 4थ्या ठरल्या. शीला दीक्षित, सुषमा स्वराज, आतिशी मार्लोना आणि रेखा गुप्ता अशा 4 महिला, 9 मध्ये 4 महिलांना मुख्यमंत्री पद भूषवले आहे. माझ्या टेलिग्राम चॅनलवर चालू घडामोडी बाय देवाजवर या टेलिग्राम चॅनलवर त्या 9ची 9 दिल्लीचे मुख्यमंत्रीची यादी मी टाकलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 9 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 38व्या क्रमांकाच्या कोठे पार पडल्या? उत्तराखंड या राज्यात, ज्या राज्याला आपण देवभूमी म्हणून ओळखतो, उत्तराखंडमध्ये प्रथमच ह्या स्पर्धा पार पडल्या 38व्या क्रमांकाच्या. याचं घोषवाक्य संकल्प से शिखर तक. काय वाक्य? संकल्प से शिखर तक असं या ठिकाणी घोषवाक्य. शुभंकर काय? मौली. आता मौली काय आहे बघा? उत्तराखंडचा राज्य पक्षी आहे. मौली काय आहे? उत्तराखंडचा राज्य पक्षी. आणि 2027ची आगामी 39वी स्पर्धा मेघालय राज्यात होणार आहे. कुठे होणार आहे? मेघालय राज्यामध्ये होणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये जी अंतिम पदक तालिका आहे त्यावर प्रश्न विचारला जातो. सेना दलानं 68 सुवर्ण पदकं जिंकली, 26 रौप्य पदकं जिंकली, 27 कांस्य पदकं जिंकली आणि एकूण 121 झालेले आहेत सेना दलाचे. महाराष्ट्रानं 54 सुवर्ण पदकं जिंकली, 71 रौप्य पदकं जिंकली, कांस्य पदक 76 जिंकली. टोटल महाराष्ट्र 201 वर आहे. हरियाणा 3ऱ्या क्रमांकावर आहे, 48 पदकं सुवर्ण, रौप्य 47 आणि कांस्य 58, टोटल 153 जिंकली. म्हणजे सेनादल प्रथम आहे, 2 नंबरला महाराष्ट्र आहे, 3 नंबरला हरियाणा आहे. या 4चा विचार केला तर 121 पेक्षा मोठा आकडा 201 आहे, तरी देखील महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. याच्या मागचं कारण आहे सेनादलानं सुवर्ण पदक 68 जिंकल्यात आणि महाराष्ट्रानं 54 जिंकल्यात. या अंतिम पदक तालिकेचं क्रीडामध्ये असं महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एकूणात जरी जास्त असले आणि सुवर्ण पदकामध्ये जर कमी असले, बघा एकूणात महाराष्ट्र जास्त आहे पण सुवर्ण पदकामध्ये कमी, ज्याची सुवर्ण पदकं जास्त असतात त्या देशाला किंवा राज्याला एकूणामध्ये काय केलं जातं? प्रथम स्थान दिलं जातं. म्हणून सर्वाधिक 201 पदके महाराष्ट्रात जिंकले आहेत, परंतु सेनादलाने सुवर्ण पदके जास्त जिंकल्यामुळे त्यांचा प्रथम क्रमांक लागतो. ज्यांना माहित नाही त्यांनी ही बाब नोंद करून घेणं गरजेचं आहे. ज्याला आपण पिप महोत्सव म्हणतो, त्याला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे 23व्या क्रमांकाचा, जो पुण्यामध्ये पार पडलेला आहे. उद्घाटन आशिष शेलार यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य शासन, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि पुणे फिल्म फेस्टिवलद्वारे हा पिप महोत्सव पुण्यामध्ये जो काय पार पडला आहे, या महोत्सवाची संकल्पना काय होती? राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं राज कपूर जन्मशताब्दी अशी संकल्पना त्याची आहे. आता पिपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार आपण प्रॉपर पाहूया. याच्यावर देखील प्रश्न विचारला आहे. संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार सांगळा या चित्रपटाला मिळाला. कुठल्या चित्रपटाला? सांगळा. आणि त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? रावबा गजमल. आणि स्वरूप काय आहे त्याचं? 5 लाख रुपये आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन गजेंद्र अहिरे कुणाला मिळाला आहे? गजेंद्र अहिरे यांना मिळाला. बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन गजेंद्र अहिरे, स्नो फ्लॉवर नावाचा चित्रपट आणि 25,000 रुपये रक्कम. सर्वोत्कृष्ट अभिनेता अनिल दाभाडे, सांगळा चित्रपट 25,000. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री छाया कदम, स्नो फ्लॉवर चित्रपट 25,000. आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार अमय चव्हाण, रावसाहेब चित्रपट 25,000. बघा, पिप मधील इतर आणखी काय पुरस्कारामध्ये बघा, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत पिप देण्यात येणारा पिप डिस्टिंग्विश पुरस्कार शुभा खोटे आणि अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला. कोणाला? शुभा खोटे आणि अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला. तसेच संगीतकार SD बर्मन पुरस्कार हा कविता कृष्णमूर्ती यांना देण्यात आला. हा देखील भाग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर पिप जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये आर्मंड या हाल्फदान उल्मन तोंडेल यांनी दिग्दर्शित केलेल्या नॉर्वे येथील चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे 19 लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात आले. बघा, चित्रपट कोणता, त्याचे दिग्दर्शक कोण आणि कुठल्या नॉर्वे देशाचा तो चित्रपट आहे, आणि त्याला प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे 19 लाख रुपयाचे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यानंतर निधन वार्तामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये 1 फेब्रुवारी 2025 ला 79व्या वर्षी
भारताचे 16वे निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे काय झाले, निधन झाले. देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी 2005 ते 2009 मध्ये काम केलं आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 2009 ते 2010 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून देशाचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नवीन चावला यांनी काम पाहिलेलं आहे. बघा त्यांनी काय काम केलं त्यांच्या कार्यकाळात, तर तृतीयपंथीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी त्यांनी महत्वाची सुधारणा केली. तृतीयपंथीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी त्यांनी काम केले. 1969च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत ते. चावला यांनी लिहिलेले मदर तेरेसा यांचे चरित्र ही प्रसिद्ध आहे. कुष्ठरोग्यावरील उपचार व पुनर्वसनासाठी त्यांनी संस्था उभारली होती. मदर तेरेसा यांच्या सेवा कार्यात त्यांनी मोठा हातभार लावला आहे. त्यांनी जसं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 16वे काम पाहिलं, तसं तृतीयपंथीच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय घेतलाय. मदर तेरेसा यांचं चरित्र लिहिलेले आहे आणि मदर तेरेसा यांच्या सेवा कार्यात कुष्ठरोगावरील उपचार व पुनर्वसनासाठी त्यांनी संस्था स्थापन करून सामाजिक कार्य देखील नवीन चावला यांनी केलेलं आहे. त्यानंतर रारा बोराडे यांच्याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. त्यांचं पूर्ण नाव रावसाहेब रंगनाथ बोराडे. 11 फेब्रुवारी 2025 त्यांचं निधन झालेलं आहे. रारा बोराडे यांनी विविध स्वरूपाचे लेखन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांच्या ग्रामीण कथा असतील, कादंबऱ्या असतील, नाटक असतील, समीक्षा प्रकार असतील, असे वैशिष्ट्यपूर्ण साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. ग्रामीण महाराष्ट्र हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता. काय म्हणले, ग्रामीण महाराष्ट्र हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू होता रारा बोराडे यांचा, रावसाहेब रंगनाथ बोराडे यांचा. त्यांची पाचोळा नावाची कादंबरी जी आहे ती ग्रामीण जीवनाचे वेगळे दर्शन घडवते. ती प्रसिद्ध कादंबरी त्यांची, म्हणून त्यांना पाचोळा कादंबरीहून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नाव देखील त्यांना मिळालेलं आहे. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2025 मध्ये ज्या काही परीक्षेला जाता जाता घडामोडी आहेत त्या कोणत्या कोणत्या महत्वाच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यात बघा पुण्यात पहिल्यांदाच 1 फेब्रुवारी 2025 रोजी काय म्हणलंय बघा, 1 फेब्रुवारी 2025 रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाली साहित्य संमेलन, पाली भाषेचं, ज्या भाषेला नुकताच अभिजात भाषेचा गेल्या वर्षी दर्जा मिळालेला आहे, त्या पाली साहित्य संमेलन पार पडले. त्यात त्या अध्यक्ष कोण आहेत, अरुण कुमार, आणि उद्घाटन कोणी केलं, अतुल पाटणे यांनी उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर 23व्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 17 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान चेन्नई येथे पार पडल्यात. कोणत्या ठिकाणी पार पडल्या, चेन्नई या ठिकाणी. 23व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा. त्यानंतर 9व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा हार्बिन, चीन येथे 7 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडलेल्या आहेत. 9व्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा हार्बिन, चीन येथे पार पडल्या आहेत. त्यानंतर हायड्रोजन वाहतुकीसाठी हायड्रोजन सुसंगत पाईप्स विकसित करणारी टाटा स्टील ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली. कोणती कंपनी ठरली, टाटा स्टील ही पहिलीच भारतीय कंपनी ठरलेली आहे. हायड्रोजन वाहतुकीसाठी हायड्रोजन सुसंगत पाईप विकसित करणारी पहिली कंपनी टाटा स्टील. अमेरिका जशी WHO मधनं बाहेर पडली, पॅरिस करारातनं बाहेर पडली, नवनियुक्त अध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही WHO मधनं सुद्धा बाहेर पडतोय, पॅरिस करारातनं बाहेर पडतोय. तसं अमेरिकेबरोबर अर्जेंटिना देशाने देखील असं डिक्लेअर केलं की आम्ही WHO मधनं बाहेर पडत आहोत. त्यामुळे इथं एक असं तुम्हाला प्रश्न येईल, अमेरिकेबरोबर कोणता देश WHO मधनं बाहेर पडलेला आहे, तर अर्जेंटिना देश बाहेर पडलेला आहे. बघा मणिपूरमध्ये या ठिकाणी 2 जातीच्या तिढा निर्माण झाला आणि गेले 1 वर्ष झालं मणिपूर जळत होतं असा शब्द मी मुद्दाम वापरतोय. त्या ठिकाणच्या 2 समाजामधील वाद विकोपाला गेला होता आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अनेक दिवसापासून तिथली मागणी होती आणि या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2025 पासून मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तुम्हाला ही प्रश्न येईल, 2025 मध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली? मणिपूरमध्ये. मैते आणि कुकी नावाचे 2 समाज आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून तिथं वाद चालू होते. अनेक लोक त्या ठिकाणी मृत्यू पडले त्या 2 समाजाच्या वादामध्ये. आणि मग आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा काय मुद्दा आहे की मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला आणि राष्ट्रपती राजवट कधी लागू झाली, तर 13 फेब्रुवारी 2025 पासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभच्या बसंत पंचमी अमृत सणाच्या वेळी गर्दी व्यवस्थापनासाठी ऑपरेशन 11 लागू केले. कोणतं ऑपरेशन राबवलं?
प्रयागराजमधील गर्दीच्या वेळेस तर ऑपरेशन 11 लागू केलं. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता बाल शोषण साधनांना फौजदारी गुन्हा ठरवणारा पहिला देश कुठला ठरला? ब्रिटन. काय म्हणलं बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता बाल शोषण साधनांना फौजदारी गुन्हा ठरवणारा पहिला देश कुठला ठरला आहे? ब्रिटन हा देश ठरला आहे. त्यानंतर IIT मद्रासने भारताचा पहिला कर्करोग जिनोम डेटाबेस कर्करोग संशोधनाला चालना देण्यासाठी सुरू केला. बघा IIT मद्रासने कोणी सुरू केला असा प्रश्न आला तर IIT मद्रासने सुरू केले असं लक्षात घ्या. त्यानंतर गुजरातमधील गुनोरी पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पहिले जैवविविधता वारसा स्थळ गुनोरी गाव. गुजरातमध्ये कुठलं गाव? गुनोरी गाव. त्यानंतर बघा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेवर यांना नियुक्ती देण्यात आली, यांची राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. बघा तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेत प्रथमच महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळाले. महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेशला 16 धावांनी पराभव केला. पहिल्यांदाच 19 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळाले. महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला या ठिकाणी हरवले. पुणे जिल्ह्यातील बघा कोण? पुणे जिल्ह्यातील प्रांजली पिशे हिला सामनावीर किताब पटकावला. नागपूरचे आरोही बोबडे हिने राज्याचे संघाचे नेतृत्व केले. नागपूरची आरोही बोबडे जी आहे बांबोडे, आरोही बांबोडे जी आहे ती कर्णधार होती आणि प्रांजली पिशे हिला सामनावीर हा किताब या ठिकाणी शालेय क्रिकेट स्पर्धेत मिळाला आहे आणि ती प्रथमच महाराष्ट्र संघाने जिंकलेली आहे. त्यानंतर पुण्यातील जंगल बेल संस्थेने, कुठली संस्था? जंगल बेल संस्थेनं वन्यजीव संरक्षणासाठी महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी जंगल बेल्स पुरस्कार देण्यास सुरुवात केली आणि पहिलाच पुरस्कार ह्या भावना मेनन यांना मिळालेला आहे. या भावना मेनन या महिलेनं या ठिकाणी जंगलाच्या संदर्भातलं वन्य प्राणीच्या संदर्भातलं महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे, म्हणून त्यांना तो भावना मेनन यांना पहिला जंगल बेल पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये समान नागरी कायद्यासंदर्भात नेमलेली समितीचं नाव आहे न्यायमूर्ती रंजना देसाई. बघा समान नागरी कायदा लागू करणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य कोणतं ठरलं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. हे ऑलरेडी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये घेतले किंवा त्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं आहे. तसंच इथं आता गुजरातमध्ये पण समान नागरी कायदा लागू करायचा आहे. काय प्रश्न बघा, समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं हे कमेंट बॉक्समध्ये टाका. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदे लागू करणारं पहिलं राज्य कोणतं हे कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आता गुजरातनं पण विचार सुरू केले, त्याची समिती कुठली? न्यायमूर्ती रंजना देसाई. त्यानंतर बघा इच्छा मरणाची इच्छा पूर्ण करणे पहिलं राज्य कर्नाटक. इच्छा मरणाची इच्छा पूर्ण करणारे त्या राज्य कुठलं ठरलं पहिलं? कर्नाटक. बेल्जियमच्या पंतप्रधानपदी बार्ट डी वेव्हर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात भारतातील पांढऱ्या वाघाचे, बघा मध्य प्रदेशातील जिल्हा कुठला? रेवा जिल्ह्यात भारतातील पहिले पांढऱ्या वाघाचे प्रजनन केंद्र उभारण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली. हे देखील बाब महत्वाची, याच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भारतीय वंशाच्या अनन्या प्रसाद, नाव काय आहे? भारतीय वंशाच्या अनन्या प्रसाद हिने इतिहास घडवला आहे. अटलांटिक महासागर एकटीने पार करणारी पहिली महिला बनण्याचा किताब अनन्या प्रसादने आपल्या नावावर केला आहे. अनन्या प्रसादने काय रेकॉर्ड केलं? अटलांटिक महासागर एकटीने पार केलाय, हे रेकॉर्ड आहे अनन्या प्रसादचं. ज्येष्ठ क्रिकेट लेखक द्वारकानाथ संजयगिरी यांचे 6 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. शतकात एकच सचिन असे त्यांचे गाजलेले पुस्तक आहे. द्वारकानाथ संजयगिरीचं क्रीडा पत्रकारिते क्षेत्रात ते उल्लेखनीय कार्य, त्यांचं लिखाण खूप चांगलं होतं. ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती आहे. अनेक पुस्तक लिहिली, परंतु शतकात एकच सचिन नावाचं पुस्तक त्यांचं विशेष गाजलेलं आहे. त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कार जो देण्यात येतो, त्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेशनमध्ये काही बदल करण्यात येते. नव्या प्रक्रियेनुसार लेखक, प्रकाशक आणि वाचकाकडून पुस्तके मागविली आहेत. पूर्वी त्या भाषेतील तज्ज्ञाकडून, साहित्य संस्थाकडून, तसे विद्यापीठाकडून पुस्तकाची शिफारस मागविली जात असत. परंतु आता तज्ज्ञाकडून, साहित्य संस्थाकडून न मागता नव्या प्रक्रियेनुसार लेखक, प्रकाशक आणि वाचकाकडूनच पुस्तके मागविली जाणार आहेत. अशा साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या प्रक्रियेमध्ये 2025 पासून बदल करण्यात आलेला आहे. साहित्य संमेलनाबरोबरच विद्रोही साहित्य संमेलन पार पडत असतं आणि ह्यावेळेस 19व्या क्रमांकाचं विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान डॉक्टर अशोक राणा, कुणाच्या अध्यक्षतेखाली? डॉक्टर अशोक राणा यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान
19व्या क्रमांकाचं विद्रोही साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. कितव्या क्रमांकाचं? 19व्या क्रमांकाचं. त्यानंतर बघा, नोबेल पारितोषिक विजेत्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, नाव काय बघा, व्हर्नर, नाव लक्षात घ्या स्क्रीनवर, व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेल्या आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राने 2025 वर्षे, हे महत्वाचं आहे, संयुक्त राष्ट्राने 2025 वर्षे क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. म्हणजे 2025 वर्ष संयुक्त राष्ट्रसंघ क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे वर्ष म्हणून साजरे करणारे. शोध कोण लावला? भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग. कुठल्या देशाच्या? त्या जर्मनीचे आहेत. त्याला किती वर्ष झाली? 100 वर्ष पूर्ण झाली. म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय वर्ष या ठिकाणी काय केलेलं, घोषित केलेलं आहे. त्यानंतर देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर महाराष्ट्रातील नाशिक येथे सुरू होणार आहे. सायबर फसवणुकीच्या धोक्यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने भारतीय बँकांना bank.in, बघा काय म्हणले, bank.in आणि बँकेतर वित्तीय संस्थांना fin.in असे विशेष इंटरनेट डोमेन नाव देण्याची घोषणा केली. ही दोन्ही नावे डोमेन 1 एप्रिल 2025 पासून कार्यरत होणार आहेत. हा आर्थिक क्षेत्राशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळं बँकांना .in आणि बँकेतर वित्तीय संस्थांना .fin.in असं इंटरनेट डोमेन नाव देण्याची घोषणा आरबीआयने केलेली आहे. त्यानंतर वाढवण बंदरानजीक 4थी मुंबई उभारण्यात येणार आहे. बघा कितवी मुंबई? 4थी मुंबई वाढवण बंदरानजीक. CZAने भारताच्या पहिल्या पांढऱ्या वाघाच्या प्रजनन केंद्राला मध्य प्रदेशातील रेवा येथे मान्यता दिली आहे. त्यानंतर DRDO आणि IIT हैदराबाद यांनी रॉकेट घटकासाठी भारतातील सर्वात मोठी धातू 3D प्रिंटिंग मशीन सादर केली. कोणी सादर केली? DRDO आणि हैदराबाद यांनी. बघा DRDO आणि IIT हैदराबाद यांनी रॉकेट घटकासाठी भारतातील सर्वात मोठी धातू 3D प्रिंटिंग मशीन, 3D प्रिंटिंग मशीन असा त्याचा उच्चार आहे. त्यानंतर जागतिक डिजिटल कल्याण निर्देशांक 2025 मध्ये भारत देश प्रथम क्रमांकावर. भारताचा कितवा क्रमांक आहे या ठिकाणी? पहिला क्रमांक आहे. त्यानंतर 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 7 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी हरियाणा येथे पार पडला. कोणत्या राज्यात पार पडला सूरजकुंड मेळा? तर हरियाणा या ठिकाणी. त्यानंतर ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 24 ते 25 फेब्रुवारी 2025 रोजी भोपाळ मध्य प्रदेश येथे पार पडलेली आहे. त्यानंतर बघा, ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे गायीचा लिलाव झाला. यात भारतीय नेलोर जातीच्या फिएटिना 19 नावाच्या गायीची बोली तब्बल 40 कोटी, किती? 40 कोटी रुपयाला लागली. आतापर्यंत विकली जाणार ती सर्वात महागडी गाय ठरली. तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे. अतिशय महत्वाचा जीकेचा टॉपिक आहे. ब्राझीलमध्ये मिनास गेराईस येथे गायीचा लिलाव झाला आणि यात भारताची नेलोर जातीच्या व्हिएटिना 19 नावाच्या गायीला 40 कोटी रुपयाची जगात पहिल्यांदा बोली लागली. त्यामुळे गिनीज बुक मध्ये याची काय झाली? नोंद झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार 2025 शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा देखील पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र, बघा महाराष्ट्र राज्यातलं पहिलं योग आणि निसर्गोपचार केंद्र लोणार या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी स्थापन होणार आहे. त्यानंतर शेतमाल प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन निर्यात वाढीसाठी राज्यात 4 ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब, महाराष्ट्रातली 4 ठिकाणं बघा कोणती? नवी मुंबई पहिलं, पुणे दुसरं, वर्धा तिसरं आणि नागपूर 4 या ठिकाणी ॲग्रो लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहेत. आणि यासाठी राज्य शासनाने प्रत्येक ठिकाणी 100 कोटी रुपयाची निधी देण्याची तरतूद केली. ॲग्रो लॉजिस्टिक हब साठी किती कोटी रुपयाची? 100 कोटी रुपयाचा निधी. त्यानंतर भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर मध्य प्रदेश येथे बांधले जाणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्याचबरोबर विधिमंडळ पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्यात पहिल्या कांदा क्लस्टरची उभारणी लिपणगाव, लासनगाव नाही हे लक्षात घ्या, लिपणगाव श्रीगोंदा तालुका, जिल्हा कुठला? अहिल्यानगर. गोंधळ होऊन देऊ नका, लासनगाव वेगळे आणि लिपणगाव वेगळे. लिपणगाव श्रीगोंदा अहिल्यानगर या ठिकाणी राज्यातलं पहिलं कांदा क्लस्टर.
कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2022 बंगाली भाषेतील प्रसिद्ध कवी अमिताभ गुप्ता आणि 2023चा पुरस्कार आसामी भाषेतील, इथं बंगाली भाषेतील अमिताभ गुप्ता आणि आसामी भाषेतील नीलम कुमार यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने 7 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणचा 75वा स्थापना दिन स्थापन केला, म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षे वर्धापन दिन साजरा केला. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2025 मध्ये ॲटलस 2024 हा अहवाल प्रसिद्ध केला आणि इलेक्शनच्या संदर्भातली आकडेवारी या ठिकाणी ॲटलस या 2024 मध्ये आहे. तुम्हाला असाही प्रश्न येईल, निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2025 मध्ये कोणता अहवाल प्रसिद्ध केला, तर ॲटलस 2024 हा अहवाल प्रसिद्ध केला आणि या अहवालानुसार 14ची मताची टक्केवारी 1.08% होती. बघा, या अहवालानुसार 2000 नोटाची कशाची नोटाची टक्केवारी 1.08% होती आणि 2024 मध्ये ती कमी होऊन 0.99% आली आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघ जो आहे MP मधला, इथं 2,18,674 मते नोटाला सर्वाधिक मत कोठे पडले, तर इंदूर लोकसभा मतदारसंघामध्ये पडलेली आहेत. ती देखील आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. त्यानंतर अजमेर येथील किंग एडवर्ड मेमोरियल महर्षी दयानंद मेमोरियल रेस्ट हाऊस असे अजमेर येथील किंग एडवर्ड मेमोरियलचे महर्षी दयानंद मेमोरियल रेस्ट हाऊस असे नामकरण करण्यात आले. बदललेले नाव या अंतर्गत हा टॉपिक आहे. तर काय पूर्वीचं नाव होतं किंग एडवर्ड मेमोरियल, त्याचं नाव काय केलं महर्षी दयानंद मेमोरियल रेस्ट हाऊस. कुठं आहे ते अजमेर या ठिकाणी. त्यानंतर भारतातील पहिले 2 ड्रग पार्क भरूच गुजरात मधील भरूच ठिकाणी आणि अन्नकापल्ली आंध्र प्रदेशमधील अन्नकापल्ली ड्रग पार्क उभारले जाणार आहेत. राज्य सरकारने, ज्यावर प्रश्न येईल असा टॉपिक, 17 ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करायचं ठरवलंय. नव्याने जे दिन विशेष साजरे केले जातात त्यातला हा टॉपिक आहे. आणि हा दिवस 17 ऑगस्टच का, तर 17 ऑगस्ट 1966 ला छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरू देऊन यशस्वीरित्या पसार झाले होते. म्हणून 17 ऑगस्ट हा दिवस 2025 पासून शिवचातुर्य दिन म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे. दिव्यांगासाठी राज्यातील पहिले नाट्यगृह नाशिकमध्ये होणार आहे. त्यानंतर पुढं वैमानिकासाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स लॉन्च करणार भारत हा चीन नंतरचा जगातला दुसरा देश ठरला. बघा, वैमानिकासाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स लॉन्च करणार भारत चीन नंतरचा जगातला दुसरा देश ठरला आणि पहिलं लायसन्स जे मिळालं ते इशिता भार्गव या इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स मिळणाऱ्या पहिल्या महिला पायलट ठरल्या. कॅप्टन इशिता भार्गव हे नाव लक्षात ठेवायचं, ज्यांना इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स मिळालेलं आहे पहिलं. मध्य प्रदेशने भारताचे पहिले समर्पित ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर GCC धोरण 2025 सादर करून भारताच्या आर्थिक परिदृश्यात एक मोठे पाऊल उचललेलं आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखर यांना युको नाईटहुड पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्थानिक शासन कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यप्रदर्शन निर्देशांक सादर केला, यात कर्नाटक राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर 12वी अखिल भारतीय पेन्शन न्यायालय परिषद नवी दिल्ली येथे डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कितव्या क्रमांकाची? 12व्या क्रमांकाची भारतीय पेन्शन न्यायालय परिषद नवी दिल्ली येथे. त्यानंतर परराष्ट्र मंत्री S जयशंकर आणि ओमानचे परराष्ट्रमंत्री हमाद बिन हमूद अल्बुसैदी यांनी भारत ओमान संबंधावर आधारित पुस्तक मांडवी टू मस्कत चे प्रकाशन केले. तुम्हाला एक प्रश्न येईल, मांडवी टू मस्कत हे पुस्तक कोणत्या 2 देशाच्या परराष्ट्र संबंधावर आधारित आहे? तर भारत आणि ओमान संबंधावर आधारित आहे. दुसरी अखिल भारतीय राज्य पाणी मंत्र्याची परिषद उदयपूर 18 ते 19 फेब्रुवारी 2025 दरम्यान पार पडली. थीम काय होती? इंडिया @2047 या 2047 एक जल सुरक्षित राष्ट्र या ठिकाणी अशा स्वरूपाची ही थीम आहे याची. 2025चा ग्लोबल टीचर प्राइज पुरस्कार मसूर अल मसूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा देखील भाग या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर INS तमाल ही अत्याधुनिक स्टेल्थ मार्गदर्शक क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. भारत आणि रशियातील 2.5 अब्ज डॉलरच्या कराराचा भाग आहे, ज्या अंतर्गत 4 फ्रिगेट्स तयार करण्यात आल्या. INS तमाल ही भारताने आयात केलेली शेवटची युद्धनौका असणार आहे. त्यानंतर पेटीएमने पेटीएम सोलर
साऊंड बॉक्स लॉन्च केला, जो भारतातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा पेमेंट साऊंड बॉक्स आहे. कोणी पेमेंट सोलर साऊंड बॉक्स लॉन्च केला तर पेटीएमनं लॉन्च केलेला आहे. बेल्स पाल्सी आजार शरीराच्या चेहरा या भागावर परिणाम करतो. या स्थितीत चेहऱ्यावर तात्पुरता लकवा होतो. प्रकृती या पहिल्या आंतरराष्ट्रीय कार्बन मार्केट परिषदेचे आयोजन फेब्रुवारी 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. भारतातील पहिला बायोपॉलिमर प्रकल्प उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे उभारण्यात येणार आहे. 27वी पश्चिम विभागीय परिषद अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. बघा कितव्या क्रमांकाची 27वी पश्चिम विभागीय परिषद. आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्थेतील व्यापक आर्थिक आणि वित्तीय डेटाचा सहज प्रवेश मिळावा यासाठी आरबीआय डाटा हे मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश रेड्डी यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी ओडिसातील पुरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवेतील चांगल्या आणि अनुकरणीय उपक्रमावरील 9व्या राष्ट्रीय शिखर संमेलनाचे काय केले उद्घाटन केलेलं आहे. भारताचे पहिले प्राचीन सिवन जहाज 26 फेब्रुवारी 2025 रोजी गोव्यातील दिवर बेटावर लॉन्च करण्यात आले. हे लाकडी जहाज अजिंठा लेण्यामध्ये कोरलेल्या 5व्या शतकातील जहाजाच्या नमुन्यावर आधारित आहे. त्यानंतर 2025च्या S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी इच्छुकामध्ये समाविष्ट होणारी यस बँक ही एकमेव भारतीय बँक आहे. कोणती बँक? यस बँक. नाव काय बँकेचं? यस बँक. येस बँक सलग 3ऱ्या वर्षी भारतातील सर्वोच्च रेटिंग मिळवणारी बँक ठरली आहे S&P ग्लोबल सस्टेनेबिलिटी नुसार. थलिनी वंदनम ही योजना आंध्र प्रदेशने सुरू केली आहे. ही योजना इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीशिवाय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी ही योजना आहे. तुम्हाला वेगळ्या राज्याची असली तरी विचारेल. गेल्या वेळच्या कंबाईन परिषद बघितले की ओडिसाची योजना विचारली होती, वेगवेगळ्या राज्याची योजना विचारली होत्या. थलिनी वंदनम योजना आंध्र प्रदेशची. त्यानंतर भारतीय नौदल आणि DRDOने 25 फेब्रुवारी 2025 रोजी नेव्हल अँटी शिप मिसाईल शॉर्ट रेंज म्हणजे NASM-SR ची यशस्वी चाचणी घेतली. NASM-SR हे भारताचे पहिले स्वदेशी विकसित एअर लॉन्च अँटी शिप क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाच्या सी किंग MK-42B हेलिकॉप्टरवरून ओडिसातील चांदीपूर येथून प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेशातील गरागाव येथे बागेश्वर धाम येथे कर्करोग रुग्णालयाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आलेली आहे. पेटंट बौद्धिक संपदा हक्कचे मुख्यालय आजपर्यंत मुंबईला होतं, परंतु फेब्रुवारी 2025 पासून ते आता कुठे हलवण्यात आले आहे? दिल्ली या ठिकाणी ते स्थलांतर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव पारपार, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. गुलाबाचे गाव पारपार. कुठलं गाव? पारपार. मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक गिधाडे असणारे राज्य बनलेलं आहे. सर्वाधिक गिधाडे कोणत्या ठिकाणी आहेत? मध्य प्रदेशमध्ये. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे संरक्षण मंत्र्यांच्या द्विवार्षिक हिंदी मासिक सशक्त भारत, कोणते हिंदी मासिक? सशक्त भारतच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन केले. कन्नड लेखिका बानू मुस्ताक यांच्या हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रह, ज्याचे इंग्रजीत दीपा आस्ते यांनी भाषांतर केले, या कादंबरीला 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या यादीत नामांकन किंवा स्थान मिळाले. कन्नड लेखिका बानू मुस्ताक यांची हार्ट लॅम्प नावाची कादंबरी आंतरराष्ट्रीय बुकरसाठी काय झालेली? नामांकित झालेली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये आध्यात्मिक शहर स्थापन करण्यात येणार आहे. कुठे? मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे आध्यात्मिक शहर. ओडिशा नृत्याच्या जनक मायाधर राऊत यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झाले. त्यांना 2010चा पद्मश्री पुरस्कार. तुम्हाला प्रश्न येईल, मायाधर राऊत कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ओडिशी नृत्याशी संबंधित आहेत. जगातले पहिले दिव्यांग अंतराळवीर यांच्याबद्दल लक्षात ठेवा. त्यांचं नाव जॉन मॅकफॉल. ब्रिटिश देशाचे, ब्रिटनचे जगातले पहिले दिव्यांग अंतराळवीर. काय नाव आहे त्यांचं? जॉन मॅकफॉल. म्हणून मी इथं कलर चेंज करून टाकलेलं आहे. महत्वाचं वाक्य आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI चे जागतिक मुख्यालय मुंबईतील BKC येथे उभारले जाणार आहे. साबा महिला बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा भारताने मालदीवला हरवून जिंकलेली आहे.
भारतातील वारसा स्थळामधील जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी बिस्लरीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत सामंजस्य करार केला. कुठल्या कंपनीनं? जे काय आपण बिस्लरीचं पाणी पितो त्या बिस्लरीनं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत सामंजस्य करार केला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी पहिला EFIR नोंदविलेला आहे. कोणी नोंदविला? तर जम्मू काश्मीरनं EFIR नोंदवला. चंद्रावरील पाण्याचा शोध घेण्यासाठी नासाने लुनर ट्रेल बेजर उपक्रम लॉन्च केलेला आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ गुजरात येथे स्थापन होणार आहे. RBIचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोदीचे प्रधान सचिव 2 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तिकांत दास यांची. सहकारी संस्थाचे पहिले क्षेत्रीय कार्यालय पुणे, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी विजेंद्र गुप्ता यांची निवड करण्यात आली. जर्मनीचे नवनियुक्त चान्सलर फ्रीडिस मेर्ज असणार आहेत. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नाशिक जिल्ह्यातील शिरवाडे हे जे काही गाव असणार आहे हे कवितेचे गाव म्हणून या गावाला डेव्हलप करण्यात येणार आहे, साकारण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देशातील 2019 पूर्वीची जी काही वाहनं आहेत त्यांच्या नंबर प्लेट बदलण्यात येणार आहेत आणि आता HSRP नंबर प्लेट बसवण्यात येणार आहेत. HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. मला असाही प्रश्न येईल, HSRPचा लॉंग फॉर्म सांगा. HSRP काय आहे किंवा कोणत्या वर्षीच्या आधीच्या वाहनाला ती HSRP प्लेट बसवण्यात येणार? 2019 पूर्वीच्या वाहनांना. म्हणजे या वाक्यामध्ये 2-3 प्रश्न तयार होतात. जागतिक बँक लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स LPI मध्ये भारताचा क्रमांक 38वा आहे. कितवा आहे? 38वा. IIT गुवाहाटी संस्थेने विजेता आणि सूर्यप्रकाशाच्या उष्णतेचे रूपांतर करणारा जलरोधक विद्युत वाहक कापड विकसित केले आहे. आशियातील पहिला हायपर रिअलिस्टिक जीवन आकाराचा ॲनिमॅट्रॉनिक हत्ती ज्याचे नाव एमी आहे त्याचे बेंगलोर येथे अनावरण करण्यात आले. HAL मध्ये Su-57 फायटर जेटचे संयुक्त उत्पादन करण्यासाठी रशियाने भारताला भागीदारी प्रस्तावित केलेली आहे. हायड्रोजन वाहतुकीसाठी हायड्रोजन सुसंगत पाईप्स विकसित करणारी टाटा स्टील ही भारतातील पहिली कंपनी. ऑलरेडी झालेले रिपीट वाक्य झाले. टाटा स्टील ही पहिली कंपनी ठरली. मनामित्र नावाच्या भारतातील पहिल्या व्हॉट्सअप आधारित शासन प्लॅटफॉर्मची सुरुवात आंध्र प्रदेश राज्याने केली आहे. भारताचा पहिला उभा द्विमुखी सौर प्रकल्प नवी दिल्लीतील ओखला बिहार मेट्रो स्थानकात गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे. भारताची पहिली बायो बँक पश्चिम बंगालमधील पद्माजा नायडू हिमालयीन प्राणी संग्रहालयामध्ये उभारण्यात येणार आहे. पहिली बायो बँक पश्चिम बंगालमध्ये पद्माजा नायडू हिमालयीन प्राणी संग्रहालयामध्ये. भारतातील रेल्वे स्थानकाचे पुनर्विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना कोणती? अमृत भारत स्टेशन योजना. सामाजिक न्यायावरील पहिल्या प्रादेशिक संवादाचे यजमान शहर नवी दिल्ली. फेब्रुवारी 2025 मध्ये 32वा भारतीय कला इतिहास काँग्रेस भारतीय सांस्कृतिक संस्था नोएडा येथे झाला. केरळ सरकारने रेमिडिओच्या सहकार्याने नैनामृतम 2.0 हा जगातील पहिला AI सहित दीर्घकालीन डोळ्याच्या आजाराचा तपासणी कार्यक्रम सुरू केला. जगातला पहिला केरळ सरकारने. कार्यक्रमाचं नाव काय? नैनामृतम 2.0. भारताच्या विमा नियामक आणि विकास प्राधिकरण 1938च्या विमा कायद्याचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे नाव दिनेश खरा या समितीचे नाव आहे. दिनेश खरा हे समितीचे प्रमुख असणार आहेत. नविका सागर परिक्रमा 2 साठी INSU तारीन हे जहाज वापरण्यात आले. MSME साठी तारणमुक्त कर्ज पुरविणाऱ्या योजनेचे नाव म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना. त्यानंतर ऍक्सिस बँक ही डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण अधिनियम 2023 साठी अनुपालन लागू करणारी पहिली भारतीय बँक ठरली. कोणती बँक? ऍक्सिस बँक. अमेरिकेची तपास संस्था असलेल्या FBIच्या प्रमुखपदी काश पटेल, भारतीय वंशाचे काश पटेल यांची निवड झाली. FBIच्या प्रमुख पदावर नियुक्त होणारे पहिलेच भारतीय वंशाची व्यक्ती ठरलेले आहेत. ओपेकचा नवीन सदस्य देश ब्राझील. माजी केंद्रीय मंत्री मोहन दारे यांचे 2025 जन्मशताब्दी वर्ष आहे. देशातील पहिले हनी पार्क सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. आणि आयकर विधेयक 2025चा अभ्यास करण्यासाठी लोकसभेने बैजयंत जय पांडा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. आसामच्या जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी यांना टाइम वुमन ऑफ द इयर
चा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांनी हरगिला आर्मी ही महिलांची संघटना स्थापन केली. 2017चा नारी शक्ती पुरस्कार देखील पौर्णिमा देवी बर्मन यांना जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार त्यांना वन्यजीव संवर्धनासाठीच्या उत्कृष्ट योगदानासाठी प्रदान करण्यात आला. हरगिला आर्मी या पथकामध्ये 20,000 महिला पक्षासाठी काय करतात, काम करतात. उत्तर प्रदेश विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणे भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनली. हे विधान IMP याच्यावर देखील प्रश्न येईल. उत्तर प्रदेश विधानसभा भाषांतर सेवा सुरू करणारी भारतातील पहिली विधिमंडळ संस्था बनली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय सागरी नेव्हिगेशन संघटनेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली. धर्म गार्जियन संयुक्त लष्करी सरावाची 6वी आवृत्ती. लष्करी सराव कुठला? धर्म गार्जियन. भारत आणि जपानमध्ये पार पडला 25 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान या ठिकाणी तो पार पडलाय. भारतातील पहिले ओपन AI आर्ट वॉल संग्रहालय मोसम भवन दिल्ली येथे सुरू करण्यात आली. पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद अजमेर राजस्थान येथे पार पडली. गुगलचे भारतातील सर्वात मोठे कॅम्पस अनंत कर्नाटक. स्कॉच पुरस्कार 2025 नागालँड सरकारला देण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काय झाली? भेट झालेली आहे. IIAS परिषद 10 ते 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रथमच भारतात पार पडली. तिसरा सायक्लोन संयुक्त युद्ध सराव 10 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान भारत आणि इजिप्त या देशादरम्यान राजस्थान येथे झाला. तिसरा सायक्लोन 2025 चे महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 ची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे या ठिकाणी भाग्यश्री फड पुण्याच्या भाग्यश्री फडने जिंकलेली आहे. भारत आणि मालदीव यांच्या दरम्यान एक्युवेरिन युद्ध सराव 2 ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यान मालदीव येथे पार पडला. एक्युवेरिन सराव आहे, सायक्लोन आहे, कोणत्या 2 देशात वगैरे विचारलं जातं. पश्चिम बंगालमध्ये फोर्ट विल्यम किल्ला आता कुठल्या नावाने ओळखला जाणार आहे? विजयदुर्ग नावाने ओळखला जाणार आहे. आणि दर 2 वर्षांनी होणारे या एरो इंडिया हवाई प्रदर्शन बेंगळुरू या ठिकाणी पार पडले. दर 2 वर्षांनी होणारे बेंगळुरू या ठिकाणी पार पडले. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या फेब्रुवारी 2025च्या घटना शक्य तेवढा मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ज्या ज्या महत्त्वाच्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांचं म्हणणं असते की सर आणखीन डिटेल घ्या. या ठिकाणी एक लक्षात घ्या, 1 तासात आपला व्हिडिओ बसवायचा असतो. त्यामुळे ज्या ज्या परीक्षा भिमुख आहेत त्या मी घेतो. याच्या व्यतिरिक्त आणखी घटना पाहिजे असतील तुम्हाला तर चालू घडामोडी बाय देवाजोदर नावाचा माझा टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. दररोजच्या न्यूज किंवा अतिरिक्त माहिती देखील मी त्या ठिकाणी अपडेट करत असतो.